नमस्कार, मी विभावरी देसाई कांतास किचन शोच्या फ्रेश आणि नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे। निसर्गाने आपल्याला भरपूर मेवा दिलाय आणि आपण आहारात जर त्याचा समावेश केला तर आपली तब्येत एकदम अप टू डेट राहते। म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक खास स्पेशल आणि चटकदार रेसिपी, जी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि अगदी 2 वेने तुम्ही त्याचा उपयोग करू शकता की ॲज अ डेझर्ट म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि जेवणासोबत कोशिंबीर म्हणून पण खाऊ शकता। चला तर मग आपण आजच्या एपिसोडची रेसिपी बनवूया। आपल्याला आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे 1 बाउल अगदी गोड छान ताजं दही, त्याच्यानंतर छानपैकी पिकलेला पेरू, थोडीशी पिठी साखर, काळं मीठ इथे घेतलेलं आहे मी, सैंधव ज्याला म्हणतात, त्याच्यानंतर थोडंसं तिखटपणा देण्यासाठी लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर। चला तर मग मस्तपैकी चटकदार बनवूया पेरूची कोशिंबीर। सर्वप्रथम आपल्याला एक छान पिकलेला पेरू घ्यायचा आहे की जो थोडासा नरम असेल, कारण की असे पेरू खूप गोड असतात आणि ती कोशिंबीर खूप छान आणि मस्त लागते। त्यामुळे सर्वप्रथम पेरू घेताना छान नरम आणि पिकलेला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तो पेरू आपण कापून किसून घेणार आहोत। आपण पेरू छानपैकी किसून घेतलेला आहे। पेरू नरम घेतला चांगला पिकलेला की त्याचा असा छान मस्त मऊसूत गर निघतो। आता आपण एका बाउल मध्ये दही घेणार आहोत। त्याच्यानंतर त्या दह्यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहोत। पेरू पण हे गोड फळ आहे, पिकलेला असेल तर तो नक्कीच छान गोड असतो, त्यामुळे साखर बेताची घालायची आहे चवीनुसार। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव नमक टाकणार आहोत। एक छान चटकदारपणा आणण्यासाठी थोडंसं लाल तिखट, आंबट गोड आणि मसालेदार अशी ही कोशिंबीर खूप छान लागते। थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे आणि आता हे मस्तपैकी छान विस्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या दह्यामध्ये सगळे टाकलेले मसाले आणि साखर आणि मिठाचं प्रमाण छानपैकी मिक्स होईल। आपलं दही मिक्स झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये छानपैकी किसलेला पेरूचा गर टाकणार आहोत। आणि पुन्हा एकदा आपल्याला हे असं छानसं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ही अशी आंबट गोड आणि थोडीशी चटकदार छानपैकी पेरूची कोशिंबीर आपली तयार झालेली आहे, जी तुमच्या जेवणामध्ये 4 छान लावणार आहे। त्यामुळे ही पेरूची कोशिंबीर जी आहे ती नक्की बनवून बघा आणि तुमच्या जेवणाला एक वेगळी चव नक्की द्या मैत्रिणींनो। पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, सोबतच तो ब्लड शुगर नियंत्रित करतो, सगळ्यात जास्तीत जास्त सी विटामिन असतं आणि हार्ट पेशंटसाठी सुद्धा ते खूप छान काम करतो। त्यामुळे पेरूची कोशिंबीर नक्की बनवून बघा। स्वस्थ रहा, मस्त रहा आणि कांतास किचन शोला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।